आपण नेहमी असं मानतो, प्रेम म्हणजे जवळ राहणं, सतत सोबत असणं, एकमेकांना धरून ठेवणं. पण कधी-कधी खरं प्रेम जवळ येण्यात नाही, तर दूर जाण्यात असतं. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, जे दूर गेले, पण अजूनही प्रेम करतात. प्रेम आणि धरून ठेवणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जिथे प्रेम असतं, तिथे स्वातंत्र्य असतं. आणि जिथे फक्त धरून ठेवणं असतं, तिथे भीती असते. कधीकधी आपण समोरच्याला इतकं घट्ट पकडतो की त्याला श्वास घ्यायलाही जागा राहत नाही. ते प्रेम नसतं, ते असुरक्षितपण असतं. जर जवळ राहूनही तुम्ही रोज दुखावत असाल, जर प्रत्येक भेटीनंतर मन जड होत असेल, जर तुमची किंमत हळूहळू कमी होत असेल, तर जवळ राहणं नातं वाचवत नाही. अशा वेळी दूर जाणं स्वतःसाठी नाही, तर दोघांसाठी प्रेम असतं. दूर जाणं कमजोरी नाही, तो निर्णय खूप विचार करून घेतला जातो. अनेक रात्री रडून, अनेक वेळा स्वतःला समजावून, कोणीही हसत हसत प्रेमापासून दूर जात नाही. पण कधीकधी जवळ राहून तुकण्यापेक्षा दूर जाऊन स्वतःला वाचवणं जास्त गरजेचं असतं. दूर जाण्याचा अर्थ प्रेम संपलं असा नसतो. कधीकधी प्रेम राहिलेलं असतं, पण एकत्र राहणं शक्य नसतं. कारण प्रेम पुरेसं असतं, पण परिस्थिती साथ देत नाही. आणि हे स्वीकारणं खूप वेदनादायक असतं. सतत ॲडजस्ट करत, सतत समजून घेत, जर तुम्ही स्वतःला हरवत असाल, तर थांबणं गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करणं स्वार्थ नाही. कारण जो स्वतः तुटलेला असतो, तो कोणावरही पूर्ण प्रेम करू शकत नाही. कधीकधी दुरूनच शुभेच्छा देणं, दुरूनच काळजी करणं आणि दुरूनच प्रेम करणं, हेच खरं प्रेम असतं. कारण जिथे जबरदस्ती नसते, तिथे शांतता असते. आणि जिथे शांतता असते, तिथे प्रेम अजून जिवंत असतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, तर कमेंट करा. हार्ट टॉक मराठीला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रेमाची खरी भाषा बोलली जाते.